मार्गदर्शनाखाली चालू असणारा हा एक 2 दिवसीय सप्ताह म्हणता येईल किंवा हा वैष्णव मेळावा, वारकरी वैष्णव मेळावा यांच्या नियोजनाखाली चालू आहे. तरी या वर्षीच्या या वारकरी वैष्णव मेळाव्यातील सुरुवातीची आणि 7व्या दिवसाची समजा मागणीपर कीर्तन रूपी सेवा म्हणता येईल. कारण पहिला दिवसही आजच आहे आणि शेवटचा दिवसही आजच आहे आणि उद्या काल आहे. त्यामुळे आजच्या या प्रासंगिक रूपाने ही सेवा माझ्याकडे त्यांच्याकडून आलेली आहे. तरी माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण परमपूज्य महंत परमेश्वर बाबा जायभाई, हरिभक्तपरायण मच्छिंद्र बाबा भोसले आणि माझे पखावजाचे गुरुवर्य हरिभक्तपरायण पंडित केशवजी महाराज जगदाळे गुरुजी या सर्व संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने आणि श्रीपाद बाबा, रामदास बाबा आणि हनुमंतराय या सर्व महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने मी आजची ही कीर्तनरूपी सेवा करण्याचा प्रयत्न करील. तरी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व आदरणीय टाळकरी मंडळी, त्यामध्ये उद्याचे कीर्तनकार सुद्धा टाळकरी म्हणून आज उभे आहेत. सर्वजण आदरणीय आहात. उत्कृष्ट गायक आपल्या गावाला लाभलेले आहे. विनकरी बाबा असतील, मृदंगाचार्य माझा भाऊ तेजस महाराज आणि जमलेले आपण सर्व आंतरगावचे रहिवाशी किंबहुना परिसरातून आलेले सर्वजण साधक मंडळी, भक्त मंडळी, सर्वांच्या चरणावर एकता नतमस्तक होते. साऊंड सिस्टीम ज्यांची आहे असे सर्वांच्या चरणावर नतमस्तक होते आणि माझ्या सेवेला सुरुवात करते. विठ्ठल 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 मन वाचा तीत तुझे स्वरूप मनोनियामाप भक्ती केले. अभंग निवडण्याचं कारण असं आहे की पहिला दिवस सुद्धा आजच आहे आणि शेवटचा दिवस सुद्धा आजच आहे. आणि या अनुषंगाने पहिल्या दिवशी वारकरी संप्रदायाचा असा अलिखित नियम आहे की पहिल्या दिवशी नामपर प्रकरणातील अभंग असावा. नामाने कार्याची सुरुवात होत असते आणि नामाने सुरुवात केलेली ही ते कार्य निर्विघ्नपणे शेवटपर्यंत पार पडत असतं. म्हणून वारकरी संप्रदायाचा लिखित स्वरूपाचा नाही, अलिखित असा तो नियम आहे आणि त्या नियमाप्रमाणे आपण चाललं पाहिजे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी संतपर प्रकरणातील, भक्तिपर प्रकरणातील ज्ञानवैराग्य कथन करणारे जे अभंग आहेत ते अभंगासाठी, चिंतनासाठी निवडल्या जातात. परंतु 7व्या दिवशी सप्ताहाची जे 7 दिवस असतात त्यामध्ये 7व्या दिवशी मागणीपर प्रकरणातील अभंग असावा. जे आपण आधी सेवा केली त्याच्याबद्दल देवाकडे काहीतरी मागणं मागावं लागतं आणि त्याच्यानंतर जे आहे म्हणजे ती सेवेची उतराई आहे. आणि शेवट हा काला या प्रसंगाने होत असतो. काला किंवा बाळक्रीडेचे अभंग त्यासाठी घेतले जातात. परंतु शेवटही आज आहे आणि सुरुवातही आज आहे. मग नामपर प्रकरणातील घ्यावा की मागणीपर प्रकरणातील घ्यावा असा प्रश्न समोर असताना मग अशी चर्चा चालू होती. तेव्हा भक्ती हा एक सुलभ आणि सुंदर असा विषय महाराजांनी त्याच्यावर थोडंसं चिंतन केलं आणि संत संघाचा महिमाही त्यांनी त्या ठिकाणी सांगितला. मग जर नाम सुरुवात करत असेल आणि मागणी ही शेवट करत असेल, परंतु नाम हे कशाचं द्योतक आहे? नाम हे भक्तीचं साधन आहे. नाम हे भक्तीचं साधन आहे आणि भक्ती केल्यानंतर जे फळ आपल्याला प्राप्त होतं त्या फळाची मागणी देवाकडे करायची असते. म्हणून नाम आणि फळ ह्याच्यामध्ये जो अंतर आहे, ह्याच्यामध्ये जो प्रवास होणार आहे तो भक्तीचा प्रवास आहे. म्हणूनच भक्तीचंच वर्णन आपण आज या ठिकाणी करणार आहोत. नाही नाम आणि नाही मागणी, परंतु मागणीपर्यंत तो अधिकार, देवाकडे मागण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त व्हावा. ज्याप्रमाणे संत महात्म्याला देव स्वतः म्हणतो की म्हणसी काहीतरी मागा, म्हणजेच देवावरती एवढं ओझं आहे संत महात्म्यांचं की देवाला स्वतः म्हणावं लागतं काहीतरी माझ्याकडे मागा, म्हणजे डोक्यावरचं खांद्यावर येईल. परंतु संत काही मागत नाहीत. ते फक्त भक्ती, ज्ञान, वैराग्य ह्याच्याने देव प्राप्त होईल किंबहुना संतांची संगती मला लाभेल असंच काहीतरी देवाकडे मागत असतात. आणि संत महात्म्यांच्या त्या अधिकारापर्यंत तो अधिकार, संत महात्म्यांचा जो अधिकार आहे तो आपल्यालाही, आपण साधक आहो, आपण साधकालाही तो अधिकार प्राप्त व्हावा. देवालाही आपल्याला भांडता यावं, अधिकार वाणीने त्याच्याशी आपल्याला बोलता यावं. या दृष्टिकोनातून आधी भक्ती
हे साधन सांगितलेलं आहे, नाम हे साधन सांगितलेलं आहे, ज्ञान हे साधन सांगितलेलं आहे. म्हणूनच भक्ती हे एक सुद्धा साधन आहे. परमात्म्याचं जे खरं स्वरूप आहे त्या खऱ्या स्वरूपापर्यंत भक्तीच आपल्याला नेऊन पोहोचवते. दुसरं इतरत्र जगामध्ये या कलियुगामध्ये तरी दुसरं साधन उपलब्ध नाही. म्हणून मन वाचा अतीत तुझे हे स्वरूप हा अभंग आजच्या चिंतनासाठी आपण निवडलेला आहे. अभंगाची सुरुवात मन वाचातीत तुझे हे स्वरूप. पहिल्या चरणामध्ये तुकोबारायांनी त्या परमात्म्याचं खऱ्या स्वरूपाचं वर्णन केलं. ती असं म्हणतात की त्या परमात्म्याचं स्वरूप मनाच्या पलीकडे आहे, वाचेच्या सुद्धा पलीकडे आहे. आणि तो परमात्मा मनाच्या पलीकडे असल्यामुळे मनामध्ये त्याला जाणता येत नाही, वाचेने त्याची स्तुती करता येत नाही. म्हणून या माप भक्ती केले. असा असणारा परमार्थ फक्त परमात्मा फक्त भक्तीमुळेच साध्य करता येतो, त्याला प्राप्त करता येतो. म्हणून मी माप तयार केलं. कशाचं? भक्तीचं माप तयार केलं. आणि याच भक्तीच्या मापाने मी देवाला मोजायचा प्रयत्न केला, द्यायचा प्रयत्न केला आणि घ्यायचा सुद्धा प्रयत्न केला. भक्तीची या मापे मोजितो अनंत. अनंत हे परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि अनंता इतराने तत्वतांना मोजवे. भक्तीचंच माप का? जगामध्ये योग याग जपे देहाची या योगे. योग आहे, जप आहे, तप आहे, व्रत आहे, दान आहे, कितीतरी साधनं परमार्थ मध्ये सांगितलेली आहेत. परंतु ती सर्व साधने देहाच्या योगाने करायची, म्हणजे ती देहाने करायची साधने आहे. शेवटी देहाने करायची म्हणून ती कर्म ठरतील, परंतु भक्ती होणार नाही. म्हणूनच परमात्म्याची ती सेवा होणार नाही. या दृष्टिकोनातून तुकोबारांनी सर्व साधने बाजूला ठेवली. योग याग जपे देहाची या योगे. एवढंच नाही, ज्ञान सुद्धा परमात्म्याला ओळखण्यात कमी पडतं. ज्ञानादेव तू कैवल्यम. ज्ञानामुळेच मोक्ष प्राप्त होतो असा जरी सिद्धांत असला तरी सुद्धा मोक्ष स्वरूप असणारा तो परमात्मा ज्ञानामुळे कळत नाही. म्हणूनच ज्ञानीया सुद्धा भक्ती करावी लागली. कितीतरी उदाहरणं आधी होऊन गेलेले आपल्या दृष्टिकोनात आहे, इतिहास ग्रंथामध्ये आहे. इकडे लक्ष द्या. तुम्ही ऐकताय ना? ऐका. म्हणून तुकोबारायांनी भक्तीचं माप तयार केलं. आणि एवढंच नाही, या भक्तीने परिपूर्ण असा जो भाव आहे त्या भावाला, त्या योग्य व्यक्तीला भोळा ही उपाधी तुकोबारायांनी या ठिकाणी दिली. तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा. आणि याच भोळ्या भावाने, याच भक्तीने परिपूर्ण अशा स्थितीने आम्ही परमात्म्याची सेवा करतो. आणि परमात्म्याला सुद्धा ती सेवा जशीच्या तशी घ्यावी लागते. घ्यावी जी केशवा करी तू ऐशी. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबारांनी थेट परमात्म्याशी संवाद साधलेला आहे. आणि परमात्म्याचं एक सगुण रूपही या ठिकाणी सांगितलेलं आहे. असा हा सरळ सरळ अभंगाचा अर्थ आहे. आता भावार्थ पाहू. विठ्ठल 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 विठ्ठल. मन वाचातीत तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केले. तुकोबारायांनी विशेषतः साधकाच्या भक्ताच्या जीवनामध्ये एकतर नामाला महत्व आहे आणि त्या नामामुळे भगवंताबद्दल होणाऱ्या प्रीतीला म्हणजेच भक्तीला अनन्यसाधारण असं महत्व आहे. आपण सर्व या ठिकाणी जमलेले साधक आहात. सर्वजण माझ्यापेक्षा ज्ञानी आहात, ग्रंथाचे वाचक आहात, त्याचे पठन करणारे तुम्ही सर्वजण या ठिकाणी बसलेला आहात. माझा अधिकार नाहीये तुम्हाला काहीतरी सांगण्याचा, परंतु वेडे वाकडे बालकाचे बोल या उक्तीप्रमाणे थोडासा या अभंगाचा भावार्थ तुमच्यासमोर मांडण्याचा मी सद्गुरूच्या कृपेने प्रयत्न करणार आहे. तुकोबारांनी अभंगाची सुरुवात फार गमतीशीर केली. ती म्हणजे अशी की मन वाचातीत तुझे हे स्वरूप. पहिल्या चरणामध्ये त्या भगवंताचं खरं स्वरूप तुकोबारांनी वर्णित केलं. ते असं म्हणतात की मनाच्या पलीकडे परमात्मा आहे आणि वाचेच्या पलीकडे सुद्धा परमात्मा आहे. परंतु अभंगाची सुरुवात मन या सुलभ आणि सुंदर अशा शब्दाने झालेली आहे. मन जे प्रत्येकाला असतं. आता इथं एकही माणूस असा बसलेला नाही की ज्याला मन नाही. हात वरती केला ज्याला मन नाही.
कुणीही करणार नाही. तुम्ही झोपले तर नाही ना? 10 वाजलेलेत, परंतु ही तरी झोपायची वेळ आहे, परंतु नाही. एका उपकरणाच्या समोर जर तुम्ही 2-2, 3-3 वाजेपर्यंत बोटचाळीत त्याच्यामध्ये बसू शकता, तर मग या ठिकाणी कीर्तन ऐकण्याकरता का बसू शकत नाही? बसू शकता की, तुमच्यामध्ये तेवढी क्षमता आहे, तुमच्यामध्ये तेवढी देवाने दिलेली कृपा सुद्धा आहे की तुम्ही कीर्तन ऐकण्याकरता या ठिकाणी बसला आहात. याला खूप जन्माचं पुण्य लागतं. तेव्हा भगवंताचं नाव कधीतरी मुखामध्ये कधीतरी ऐकायला येतं. जयाचे वाचे पुढा भोजे अखंड नाम नाचत आस, म्हणजे जन्म सहस्र ओळ गिजे एक वेळ मुखाशी यावया. भगवंताचं नाम श्रवण करण्याकरता, वाचमध्ये येण्याकरता सहस्रवधी जन्म कोटी जन्माची संपत्ती, पुण्य संपत्ती लागते. तुम्ही सर्वजण केलेली आहे. तुम्ही ऐकता ना, पण कोटी जन्माची पुण्य संपत्ती असली तरी सुद्धा ऐकत जा आणि हो किंवा नाही एवढंच म्हणत जा. तेव्हा विठ्ठले कृपा केली, हो किंवा नाही एवढंच म्हणत जा. निदान असं तरी करत जा, झोपू नका. मन वाचातीत तुझे हे स्वरूप. अतीत शब्द तुकोबारांनी वापरला. अतीत म्हणजे भूतकाळात. हिंदी भाषेतील हा भूतकाळ नव्हे. हिंदी भाषेमध्ये अतीत या शब्दाला समानार्थी शब्द म्हणजे तो भूतकाळ. मेरा अतीत ऐसा था असे लोक म्हणतात, म्हणजे माझा भूतकाळ असा होता. परंतु अतीत हा शब्द हिंदी भाषेप्रमाणे या ठिकाणी वापरायचा नाही. अतीत म्हणजे पलीकडे. पलीकडे म्हणजे या धर्ममंडपाच्या पलीकडे, हा जो साऊंड ठेवलेला आहे याच्या पलीकडे. हे जे हनुमंतरायाचं मंदिर आहे याच्या, तुम्हाला तोंड नाही, याच्या पलीकडे. किंवा हे महिला मंडळ या ठिकाणी बसलेलं आहे यांच्या पलीकडे. त्याचप्रमाणे मनाच्या पलीकडे, वाचेच्या पलीकडे कोण आहे? देवाचं स्वरूप आहे. ऐकणारे सर्वजण ज्ञानी आहात तरी पण मला बोलत चला, म्हणजे तुम्ही झोपले नाहीत असं मला प्रचिती येईल. मन या सुंदर शब्दाने तुकोबारांनी अभंगाची सुरुवात केली. मन, प्रत्येकाला या ठिकाणी बसलेल्या व्यक्तीला मन आहे, कारण मन नाही असा मनुष्य तरी जगामध्ये उपलब्ध नाही. काही जरी कुठलीही घटना घडली तर ते असं बोलतात की माझ्या मनाला फार लागलं, किंवा एखादी आनंदाची बातमी जर समजली, जर माझ्या मनाला खूप आनंद वाटला, हर्ष वाटला की तू असं काम केलंस. म्हणजे कुठलीही गोष्ट होऊ द्या, आनंद हा मनाला होतो. आनंद, दुःख, काही जे असतील त्या क्रिया, काही जे असतील ते भाव हे मनामध्ये उत्पन्न होतात. एवढंच नाही, मनुष्य जीवनामध्ये माणसाच्या अधोगतीस अथवा प्रगतीस मनच कारण आहे. मनाचा एवढा विचार करण्याचं कारण काय? एकतर तुकोबारांनी अभंगाची सुरुवात मन शब्दाने केली, आणि मन आपल्या जीवनामध्ये सुद्धा इतकं महत्त्वाचं आहे, तर मनाचा विचार आपण केला पाहिजे. आणि तुकोबारांनी ज्या अर्थी म्हणले की मनाच्या पलीकडे परमात्मा आहे, तसं पाहिलं तर मन कशाच्या पलीकडे आहे? गीतेमध्ये इंद्रियाणी परान्याहु रींद्रियभ्य परम मनः मनस्तस्तु परा बुद्धिर्यो बुद्धे परतस्तु सहा. म्हणजे मन हे इंद्रियांच्या पलीकडे आहे. इंद्रिय म्हणजे हातपाय कान नाक डोळे मुख, हे जी इंद्रिय सांगितले जातात ह्याच्याकडे 11 मन आहे. ह्याच्या पलीकडे मन आहे. मना पलीकडे बुद्धी आणि बुद्धीच्या पलीकडे तो परमात्मा असं गीता बोलते. मन हे वायू तत्वापासून बनलेलं आहे. मन कशापासून बनलेलं आहे? मन तुम्हाला आहे, परंतु ते दिसतं का? ज्याप्रमाणे हवा आपल्याला दिसत नाही, ज्याप्रमाणे वारा आपल्याला पाहता येत नाही, त्याच पद्धतीने मन सुद्धा पाहता येत नाही, कारण ते त्याच तत्वापासून बनलेलं आहे. परंतु त्याचा भास आहे की नाही? हवेशिवाय मनुष्य जगू शकतो का? नाही, अजिबात जगू शकत नाही. त्याला स्पर्शाची जाणीव होते, आणि पहिली गोष्ट त्याला श्वासाचीही गरज लागते, आणि श्वासाकरता ऑक्सिजनची गरज लागते, जो आपल्याला हवेमधून मिळत असतो. म्हणजेच मनुष्याच्या जीवनामध्ये जशी हवा महत्वाची, तसंच मन सुद्धा महत्वाचे. म्हणून मन हे या वायू तत्वापासून बनलेले आहे, जे भुलीचे कुहर
ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात, जे भुलीचे कुहर वायू तत्वाचे अंतर बुद्धीचे घर झाकिले, जेने वाया मन हे नाव एरवी कल्पनाच सावयव, जयाचेनी संगी जीव दशा वस्तू, ज्याच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आत्म्याला जीव दशा प्राप्त होते, असा हा बुद्धीच्याही घराला झाकून ठेवणारा बुद्धीचं ज्ञान सुद्धा ह्याच्या समोर येऊ शकत नाही. इतकं मन श्रेष्ठ आहे, त्याचा अधिकार सुद्धा एवढा मोठा सांगितलेला आहे, जे वायू तत्वापासून बनलेला आहे. मग या मन प्रत्येकाला देवाने एकच मन दिले. तुकोबराय तर म्हणतात, एक मन तुझ्या अवघ्या भांडवला, वाटिता ते तुला येईल कैसे. देवा एकच मन दिले, त्याच्यामध्ये आधी संसार घातला, नंतर पंचविषय घातले, कामक्रोधादी विकार त्याच्यामध्ये घातले, इतरत्र काही वेगळ्या गोष्टी या मनाच्या पलीकडे अलीकडे तू भरून ठेवल्यास, आणि तुला देण्याकरता मन शिल्लक राहिलं नाही. 10 असते तर 10 ठिकाणी लावता आली असते. म्हणजे तुकोबाऱ्यांना सुद्धा मनाची उणीव भासली, आणि तुमचं सर्वांचं मन तर आधीच अनादी संसार माळेच्या ठाई नित्य विषय सेवो पाही, हे ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार देही भोगता. अनादी काळापासून याच्यावरती फक्त संसाराचेच संस्कार झालेले राहतात. मग हे परमार्थाकडे वळेल कसे. मन सर्वांना किती दिलंय देवाने, मन किती दिलंय, एकच. महिला मंडळ किती दिलंय, एकच मन दिले, परंतु त्याच्या 2 बायका आहेत. मन एक, परंतु त्याला 2 बायका. कोणत्या, प्रवृत्ती आणि निवृत्ती. मनुराजा एक देह पुरी, मनुराजा एक देह पुरी, आसे नांद तू त्यासी दोघी नारी, आसे नांद तू त्यासी दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, त्याने कृपा केली आम्हावरी, गा मनवुनी आलो या देशा, मनवुनी आलो या देशा, त्याने कृपा केली आम्हावरी, मनवुनी आलो या देशा, मनवुनी आलो या देशा. तुकया बंधू कानोबाराय महाराज वासुदेव प्रकरणामध्ये असं बोलतात, मनुराजा एक देहपुरी, असे नांद तू त्याशी दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, त्याने कृपा केली आम्हावरी, गा म्हणवुनी आलो या देशा. मन एकच आहे, त्याच्या 2 बायका जरी असल्या तरी सुद्धा याची मुलं भरपूर आहेत. संकल्प, विकल्प, प्रकल्प वगैरे ही सर्व मनाची मुली आहे. मनाचा एवढा विचार करण्याचं कारण काय, मी आधी सांगून गेले, माणसाच्या प्रगतीस अथवा अधोगतीस मनच कारण नाही. बरं, मनामध्ये परमात्मा का येत नाही. आता तुकोबाराय म्हणतात की मनाच्या पलीकडे परमात्मा आहे, असं का. जर परमार्थ मनावर अवलंबून आहे, संसार हा मनावर अवलंबून आहे. कसा, लोक सहज बोलून जातात, त्याचं मन ठिकाण्यावर नाही म्हणून सगळं बिघडलंय. कशा बाबतीत, संसाराच्या बाबतीत असं बोलतात, आणि परमार्थाच्या बाबतीत त्याचं मन जाग्यावर नाही म्हणून त्याला योग्य मार्ग मिळत. अवघ्या उपचारा एक मनाचे दातारा, एक मनाचे दातारा, एक मनाचे दातारा, अवघ्या उपचारा एक मनाचे दातारा, एक मनाचे दातारा, एक मनाचे दातारा.
दातारा, तुम्ही संसार करा अथवा परमार्थ करा, संन्यासी व्हा अथवा वानप्रस्थी व्हा, काहीही तुमच्या जीवनामध्ये योग येऊ द्या, सर्व काही मनावर अवलंबून आहे. म्हणून मनाचा विचार करायचा आणि मनाच्या पलीकडे परमात्मा का आहे, मनामध्ये परमात्मा का येत नाही, तर याच्यामध्ये काही दोष आहेत आणि दोष जिथे आहे तिथे परमात्मा येत नाही. शास्त्रामध्ये मल, विक्षेप आणि आवरण हे मनाचे 3 दोष सांगितले जातात. किती दोष आहेत? किती? 3 दोष आहे. मल, विक्षेप आणि आवरण. मल म्हणजे मनामध्ये पाप वासना येते, विक्षेप म्हणजे मनाचा चंचलपणा आणि आवरण म्हणजे अज्ञान असणं. ज्ञानोबांनी हे 3ही दोष एकाच ओळीमध्ये सांगितले. ना तरी सरोवर तरंगी, आकाश सांडिले मेघी, चंदनाचे या उरगी उद्यान जैसे. ना तरी सरोवर तरंगी म्हणजे तरंगरहित तळे, ढगरहित मेघरहित आकाश आणि सापाशिवाय चंदनाची बाग, म्हणजेच मल, विक्षेप आणि आवरण दोषरहित मन. हे आता तरी शक्य नाही, या कलियुगामध्ये तरी शक्य नाही. मनामध्ये पाप वासना येते, ह्याला घालवण्याचे सुद्धा काही 3 महत्वाचे उपाय साधू संतांनी आपल्याकरता सांगितले, त्याचा विचार नंतर करू. परंतु महत्वाचं म्हणजे मन चंचल असल्याशिवाय पापाकडेही जात नाही आणि पुण्याकडे सुद्धा जात नाही. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलव दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरीव सुदुष्करम. ज्याप्रमाणे वाऱ्याला हातात घेणं, वाऱ्याला पकडणं इतकं कठीण आहे. आजपर्यंत कोणी ती गोष्ट केली आहे का? वारा हातात धरलाय का? नाही धरू शकत. त्याच पद्धतीने मनाला सुद्धा ताब्यात ठेवणं तितकं कठीण आहे. मन उडाय उडाय उभ्या पिकातला ढोर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर. मन उडाय उडाय उभ्या पिकातला ढोर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर. मन उडाय उडाय उभ्या पिकातला ढोर, किती हाकला हाकला पुन्हा येते पिकावर. मन ओढाळ ओढाळ उभ्या पिकातलं ढोर. ढोर. ज्याप्रमाणे पिकामध्ये जनावर राहतं आणि पिकामध्ये जनावर असल्यावर ते काही गप्प बसत नाही. साऱ्या पिकाचा नाश झाला म्हणून समजा तुम्ही शेतकरी माणसं आहात, मी विशेष सांगण्याची गरज नाही. त्याच पद्धतीने मन आहे, हे विषयामध्ये राहिलं माणसाचे अधोगती झाल्याशिवाय राहत नाही. मन हे चंचल आहे. 10 चंचल पदार्थ शास्त्रकारांनी सांगितलेत. मनो मधुकरो मेघो, मानिनी मदनो मरुत, मा मधु मरकटो मत्सो, मकारा दश चंचलहा. हे 10 चंचल पदार्थ सांगितले. त्यामध्ये मनाचा पहिला क्रमांक आहे मनो. पहिला क्रमांक मनाचा. कशामध्ये? चंचल पदार्थामध्ये. हे इतकं चंचल आहे. आज या ठिकाणी वैष्णव मेळाव्यातील या कीर्तनामध्ये ते बसलेलं आपल्याला शरीर दिसतं, परंतु मन तुमचं कुठं आहे सध्या? घरातील दरवाजाच्या कुलुपाकडे. चावी लावली, उडून बघायचं राहिलं. सगळं कीर्तन होऊन जातं, परंतु त्या कुलपापासून ते बाजूला येत नाही. आता या ठिकाणी बसलेला आहात, कीर्तनामध्ये आहे, लगेच एका क्षणात मुंबईला जाऊन येईल, एका क्षणात ते आळंदीचं सुद्धा दर्शन करून येईल, एका क्षणात ते कुठेतरी अजून जाऊन येईल. म्हणजे मनाचा कुठलाही आता या ठिकाणी आहे, दुसऱ्या क्षणी कुठे असेल हे त्या व्यक्तीला सुद्धा सांगता येत नाही. म्हणजे मन इतकं चंचल आहे. मनाला ताब्यात ठेवणं शास्त्रकारांनी, सुभाषितकारांनी खूप सुंदर असं या ठिकाणी सांगितलंय की मर्कट रूपे चंचल मन, मर्कटस्य सुरापानम तत्र वृश्चिकदंशनम
तन्मध्ये भूत संचार यद्वा तद्वा भविष्यती. ते फार गमतीशीर सांगतात की एखादं माकड आहे, मनाला काही ठिकाणी माकडाची सुद्धा उपमा दिली जाते. एखादं माकड आहे आणि ते आधीच कसं आहे, चपळ आहे, चंचल आहे आणि त्याच्यात त्याला दारू पाजावी आणि त्याच्यात त्याला एखादा मोठा विंचू चावावा. मग ज्याप्रमाणे त्या माकडाची गती होते त्याच पद्धतीने मन हे एक माकड आहे. त्याला असत संगाची दारू पाजावी. कशाची? असंगाची, असत संगाची, जे सत्य नाही अशाची, जी चुकीचं आहे अशाची त्याला दारू पाजावी आणि काम नावाच्या वृश्चिकाने त्याला दंश करावा. नाथ महाराज ह्याच भाषांतर करतात. मरकट रूपे चंचल मन, त्यासी असत संग हे मदिरा पान, काम वृश्चिके दंशुनी जाण, मग वर्तन यद्वा तद्वा. जसं माणसाच्या अंगामध्ये भूत घुसल्यानंतर तो जसा जागेवर राहत नाही, मी भूत म्हणते, भूतामध्ये भूत जर घुसलं, आता हे बसलेले सर्व भूतच आहे. पंचभूतांचा गोंधळ केला एके ठाई मेळ. त्याप्रमाणे मी भूत आहे, तुम्ही भूत आहे, सगळे भूतच आहे. परंतु या भूतामध्ये तर दुसऱ्या ज्या परिकथा सांगितल्या जातात त्याच्यामधलं जर एखादं भूत घुसलं तर ज्याप्रमाणे तो व्यक्ती जागेवर राहत नाही आणि त्याच्यापासून सर्वांना धोका जसा असतो त्याच पद्धतीने मनाला ताब्यात ठेवलं नाही, मनामध्ये जर ह्या बाकीच्या भूतांचा गोंधळ माजला तर मनुष्याचं वर्तन त्या पद्धतीने होतं. एक सुंदर असा दृष्टांत सांगते आणि मन किती चंचल आहे याची तुम्हाला थोडीशी कल्पना येईल. मन एक माणूस जो खेळ करण्याकरता बाजारात चालला होता, त्याच्याकडे एक माकड होतं आणि एक मोकड होतं. तो खेळ करण्याकरता गावाकडे चालला होता. पूर्वी खेळ करायचे त्या पद्धतीने, परंतु त्या गावाला जाण्याकरता जो रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये एक नदी आडवी होती. लोक नावेने पलीकडे जायची. खूप मोठी नदी होती. तो व्यक्ती त्या नावाड्यापाशी आला. त्याने त्याला विनंती केली की मला पलीकडे नेऊन पोचव. तो म्हणाला मी नेणार नाही. का नेणार नाही? तर एक तर तुझ्याकडे बोकड आहे आणि दुसरी गोष्ट माकड आहे. ह्या दोन गोष्टी जिथे राहतात तिथं कुठलीही गोष्ट चांगली होत नाही, म्हणून मी तुला नेणार नाही. बाकीचे जे त्याचे संगती सोबती होते त्यांनी सुद्धा त्याला नेण्यास नकार दिला. त्याने खूप अशी विनंती केली, मी जर बाजारात नाही गेलो, मी जर खेळ नाही केला तर मला आज रात्रीचं जेवण मिळणार नाही, मला पोटासाठी हे करावंच लागेल. मग एकाने युक्ती लढवली, या माकडाला सोबत घ्या परंतु याचे हातपाय बांधून घ्या. त्या पद्धतीने त्याचे हातपाय बांधले. सर्वजण नावेमध्ये बसले. खूप मोठी नदी होती, गार हवा होती. बोकडासह सर्वजण झोपी गेले. परंतु बांधलेला असतानाही माकड चुळबुळ करत होतं. मध्येच त्याला एक गवताची काडी सापडली. काय सापडलं? गवताची काडी सापडली. त्याने ती हाताने उचलता येत नाही म्हणून तोंडात धरले, झोपलेल्या बोकडाच्या नाकात घातले. बोकड बिथरला. लगेच नावेच्या काठावर उडी मारली. नाव पलटी झाली. सर्वजण बुडाले. कारण काय? गवताची काडी. नाव कारण फक्त एक माकड. म्हणजे माकडाला सुद्धा चंचलपणाची उपमा देता येत नाही, एवढं मन चंचल आहे. याला फिरण्याकरता 10 दिशा अपुऱ्या पडतात. तुकया बंधू कानोबर बोलतात, न पुरती भ्रमणा 10 दिशा, सप्तही पाताळे आकाशा, घाली उडी बळेच देखोनी फासा, किलोया दोषा पाहुणा. न पुरती भ्रमणा 10 दिशा, 10 दिशा ह्याला फिरण्याकरता अपुऱ्या पडतात. इतकं मन चंचल आहे. मग याला ताब्यात ठेवण्यासाठी काही उपाय नाहीत का? आहेत. तू मन हे मीची करी, माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. तुका मने मन चंचल, तुका मने मन चंचल, चंचल, तुका मन चंचल, तुका मने मन चंचल.
गुरुचे बळ हाती दे गुरुचे बळ तुका म्हणे मन चंचल तुका म्हणे मन चंचल हाती देईला गुरुचे बळ हाती देईला गुरुचे बळ तुका म्हणे मन चंचल तुका म्हणे मन चंचल तुका म्हणे मन चंचल तुका म्हणे मन चंचल हाती देई गुरुचे बळ 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 गुरुचे बळ हाती देई गुरुचे बळ तुका म्हणे मन चंचल तुका म्हणे मन चंचल तुका म्हणे मन चंचल तुका म्हणे मन चंचल मने मन चंचल तुका मने मन चंचल तुका मने मन चंचल तुका म्हणे मन चंचल पुढं हाती देईल गुरुचे बळ हाती देई गुरुचे बळ म्हणजे ह्याला ताब्यात ठेवण्यासाठी काही उपाय साधू संतांनी सांगितले. त्याच्यामध्ये तू मन हे मीची करी माझ्या भजने प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मजे काते किंबहुना आपुले मन करी माझे एका यतन माझ्याने श्रवणे कान भरून निघाली. पण ह्याची एक सवय पर्या मनाची एक निके जे देखिले गोडीची या ठाया सुके तरी अनुभवाची कौतुके दावीत जाईजे. ह्या मनाचा एक स्वभाव आहे. हे एका ठिकाणी स्थिर कधी राहत नाही. म्हणजे हा त्याचा गुण सुद्धा आहे बरं. जर ते एकाच ठिकाणी रमेल तर दुसऱ्या ठिकाणी ते जाणार नाही. जर त्याला खाद्यपदार्थाची चव लागली तर ते पुन्हा गंधाकडे जाणार नाही. म्हणूनच ह्याचा चंचलपणा जो तो गुणही आहे आणि दोष सुद्धा तितकाच आहे. आणि याचा एक स्वभाव जो आहे जिथं त्याला गोडी मिळेल जिथं त्याला आनंद मिळेल तिथेच ते रमत दुसरीकडे ते जात नाही. म्हणून साधू संतांनी त्याला एकच केलं की ते देण्याचा प्रयत्न केला. कुरवाळूने पाना पाहिजे तसे कुरवाळूने पाना पाहिजे तसे कुरवाळूने पाना पाहिजे तसे सखयाची संती बोधकरी मना सखयाची संती बोधकरी मना ज्ञान परंपरेतील गुरु परंपरेतील सखयाची संती बोधकरी मना वाळूने पान्हा पाजित असे. संत महात्म्यांच्या मांदियाळीमध्ये महिला संत म्हणा किंबहुना तत्वनिष्ठ गुरु म्हणा असं ज्यांचं नाव घेतलं जातं. आणि आपल्या परंपरेमध्येही ज्या आहेत सखयाची संती सखयानंद यांच्या शिष्या संतामाई यांच्या अभंग गाथेतील सखयाची संती बोध करी मना कुरवाळोनी पान्हा पाजित असे. ज्याप्रमाणे आई लेकराला काहीतरी आमिष देऊन दोन घास त्याच्या पोटामध्ये घालत असते त्याच पद्धतीने संत सुद्धा या मनाला परमार्थामध्ये आणण्याकरता देवाकडे ओढण्याकरता त्याला ती वस्तू देऊ लागतात. आणि त्या मनामध्ये परमार्थाची परमात्म्याची भजनाची भक्तीची नामाची संत संगाची गोडी निर्माण करतात. आणि त्या गोडीने आता कोठे धावे मन
तुझे चरण देखलिया हे तुकोबराय बोलतात. केव्हा? जेव्हा त्यांचं मन ताब्यात आहे तेव्हा. तसं पाहिलं तर मनाला ताब्यात ठेवणं इतकी सोपी गोष्ट नाही. का सोपी गोष्ट नाही? नाथ महाराज बोलतात, आकाश बांधवेल मोठे, समुद्र प्राशवेल अवचटे. म्हणजेच आकाश सुद्धा, आकाशाची बांधवेल पुडी, महामेरूची आकाशाची मुरडवेल नरडी, महामेरूची बांधवेल पुडी. महामेरू पर्वत आहे, त्याची पुडी बांधता येईल का? ती सुद्धा बांधता येईल. समुद्र एका घोटामध्ये अगस्त्य ऋषीसारखा पिता येईल का? सामान्य माणसाला शक्य नाही. वारा हातात घेता येईल का? शक्य नाही. भगवान श्रीकृष्णासारखा अग्नी खाता येईल का? शक्य नाही. ते सुद्धा करता येईल, परंतु मन आत्मनिष्ठे नये. हा मनाचा स्वभाव आहे, हा मनाचा चंचलपणा आहे, म्हणून परमात्मा मनामध्ये येत नाही. मनाचा एवढा विचार करण्याचं कारण एकच होतं की मनाच्या पलीकडे परमात्मा का आहे. तर याच्या मागे, हे मनाच्या मागे लागलेले हे सर्व दोष आहे. मन दोषरहित आहे. मग मन स्थिर आणि शुद्ध केव्हा होतं? जेव्हा भक्ती, ज्ञान आणि वैराग्य जेव्हा या मनामध्ये येतात, जेव्हा तो व्यक्ती ह्या भक्ती, ज्ञान, वैराग्याची साधना करू लागतो, तेव्हा मन शुद्ध होतं आणि मन चंचल रहित होतं. भक्तीमुळे मनामध्ये जो मलदोष आहे तो निघून जातो. ज्ञानामुळे अज्ञान निघून जातं आणि वैराग्याने मनाचा चंचलपणा कमी होतो. म्हणून ही 3 साधनं आहेत. ही 3 साधने आधी करावी लागतात, तेव्हा कुठेतरी मन स्थिर होतं. आणि स्थिर झालेलं मन शेवटपर्यंत स्थिर राहीलच याचा भरवसा नाही. म्हणून मनाचा विषय परमात्मा होऊ शकत नाही. मनाचा विषय इतरत्र संसारातील गोष्टी होऊ शकतात, परमात्मा मनाचा विषय कधी होऊ शकत नाही. म्हणून मनातीत परमात्मा आहे. मनातीत परमात्म्याचं ते खरं स्वरूप आहे. आता मन शब्द आपण पाहिला. आता वाचा, वाणी, बोलणं, परापश्यंती, मध्यमा आणि वैखरी, ह्या 4 वाण्या सांगितल्या जातात. परंतु परमात्म्याचं जे नाम आहे आणि परमात्मा जो आहे, परेशी परता, पश्यंती वरुता, मध्यमे तत्वता, न कळे हरी. म्हणून वाणीचा विषय बाजूला गेला. एका ओवीमध्ये 4ही वाणींना परमात्मा कळत नाही हे नाथ महाराजांनी सांगून दिले. परेशी परता, पश्यंती वरुता, मध्यमे तत्वता, न कळे हरी. हरी म्हणजे परमात्म्याचं स्वरूप वाणीला कळत नाही. म्हणूनच वेद जाणू गेला पुढे मौनावला. ते गुह्य तुला प्राप्त कैसे याची काही आवश्यकता नाही. परंतु वेद ज्याच्या आधारावरती धर्म टिकून आहे, ज्याच्या आधारावरती प्रजेची धारणा होते, प्रजेचं पालन पोषण होतं आणि धर्म ज्याच्या आधारावरती टिकून आहे, असे असणारे वेद 4 वेद आहेत. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. पंचमवेद आपला गाथा. परंतु हे 4 वेद शास्त्रामध्ये प्रधान आहेत. वेदांचा अर्थ तो आम्हाशीच ठावा असे सांगणारे संत सुद्धा वेदाचा आधार घेतल्याशिवाय बोलत नाहीत. जे त्यांनी सांगितले ते फक्त वेदाचंच अनुकरण. वेदांत, वेदानाम अवसान भाग इति वेदांतः. वेदातील ज्ञानकांडांचा भाग, कर्मकांड सोडून दिलं. जे आवश्यक आहे तेच फक्त आपल्याकरता संत महात्म्यांनी सांगितले, परंतु वेदाला त्यांनी गौण ठरवलेलं नाही. वेद हे प्रधान आहेतच, परंतु त्या वेदाला सुद्धा परमात्म्याची स्तुती करता आली नाही. तो सुद्धा पुढे जाऊन गप्प बसला. वेद जाणू गेला, जाणायला गेला, परंतु पुढे गप्प झाला, मौनावला. आणि ते गुह्य आपल्या सद्गुरूंनी, आपल्या संत महात्म्यांनी आपल्या सर्वांना उघड सांगितले, तरी सुद्धा आतापर्यंत मनुष्याला कळालेलं नाही. वेदाला कळालं नाही, आपल्याला कळायला कितीतरी उशीर लागेल असो, परंतु वेदाला परमात्मा कळत नाही. वेद त्याच्या वाणीने परमात्म्याची स्तुती ज्या पद्धतीने करू शकत नाही, त्याच पद्धतीने वाणी
प्रत्यक्ष वाणी सुद्धा परमात्म्याची पूर्णपणे स्तुती करू शकत नाही. परमात्म्याच्या त्या खऱ्या स्वरूपाचं ती वर्णन करू शकत नाही. म्हणून मनातीत परमात्म्याचं स्वरूप आहे आणि वाचातीत परमात्म्याचं स्वरूप आहे. मग मनामध्ये परमात्मा येत नाही, वाचेला त्याची स्तुती करता येत नाही, मग साधन कोणता? भंगाचं प्रथम चरण. मन वाचाती हे तुझे मन वाचाती हे तुझे वाचाती तुझे वाचाती मन वाचाती हे तुझे मन वाचाती हे मनोनिया मापा मनोनिया मापा भक्ती केले तुझ्या मापे भक्तिया मापे आनंद मनोनिया भक्ती केली मनोनिया भक्ती केला तो आनंद भक्तीचे आवारे मनाची आवाज भक्ती मनवाजातीत तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केले. तुकोबरांनी एक साधन आणि परिपूर्ण असं साधन आपल्या सर्वांच्या उद्धाराकरता, साधकाकरता, भक्ताकरता, सिद्धाकरता, संतांकरता, प्रत्येक असणाऱ्या मनुष्याकरता संसारापासून परमात्म्यापर्यंत जाण्यापर्यंत जो मार्ग सांगितलेला तो भक्तीचाच मार्ग सांगितलाय. आणि तुकोबरे म्हणतात, जर मनामध्ये परमात्मा येत नाही, वाचेला त्याची स्तुती करत नाही येत नाही, वाचेमध्ये परमात्मा जर येत नाही, मनाचा विषय परमात्मा होऊ शकत नाही, वाचेचा विषय परमात्मा होऊ शकत नाही, तर मग विषय परमात्मा कुणाचा होईल? तर फक्त मनोनिया माप भक्ती केले. मन त्यापर्यंत जाऊ शकत नाही. मन कितीही चंचल असो, किती मध्ये श्रेष्ठ असो, मन परमात्म्याला जाणू शकत नाही. आणि वाचा परमात्म्याची स्तुतीच करू शकत नाही, त्याला जाणण्याचा प्रश्नच वेगळा. म्हणून मी काय केलं? भक्तीचं माप तयार केलं, असं कोण म्हणतात. आणि ही परिपूर्ण भक्ताची अवस्था आहे बरं. भक्त म्हणजे जो देवापासून कधीच विभक्त होत नाही. भक्ती आणि या भक्तीने परिपूर्ण असा जो भक्त आहे, भक्तीने परिपूर्ण जो व्यक्ती आहे, तोच भक्तीचं महत्त्व सांगू शकतो. इतरत्र कोणीही भक्तीचं वर्णन करू शकत नाही. परंतु म्हणून या माप भक्ती केले. भक्ती हे माप तुकोबराने भूतकाळात केलेलं आहे. काय अर्थ आहे? भूतकाळात हे आधी त्यांनी साधन केलंय आणि म्हणूनच ते बोलतात की तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा. जर भूतकाळात त्यांनी साधन केलेलं नाही तर ते पुढं असं बोलू शकत नाही. त्यांनी आधी ते साधन केलेलं आहे म्हणूनच ते जगाला सांगितले. अनुभव आले अंगा या जगात येत असो. संत महात्म्य अनुभवाशिवाय जगाला दुसरं काही देत नसतात. म्हणूनच आणि संत गुणाला म्हणतात जे जगाच्या कल्याणाकरता अवतीर्ण होतात. शंकराचार्य बोलतात, सन्मार्गवर्तीन हा संत तद्रूपेण विद्या विनय वृद्धये स एव वर्तत इति संतः. सन्मार्गाने वर्तन करणारे, देव स्वरूप असणारे, विद्या आणि विनय यामध्ये परिपक्व दशा गाठलेले, जगाच्या कल्याणाकरता अवतीर्ण झालेले त्यांना संत म्हणतात.
शांता महांतो निवसंती संतो वसंत वल्लोक हितम चरतः तीर्णा स्वयं भीम भवार्णव जनान अहेतु नान्या नपितारयंत. शंकराचार्य पुन्हा बोलतात, शांतता आणि महानता ज्यांच्यात वास करते, लोकहिता करता जे व्यवहार करतात, विचरण करतात, ज्यांचा स्वतःचा भवसागर संपलेला आहे आणि दुसऱ्या सर्वांना कोणताही हेतू न ठेवता भवसागर पार करवितात, त्यांना संत म्हणतात. तैतरी उपनिषदामध्ये सुद्धा अस्ति ब्रह्मेति चेद्वेद सतमेन ततो विदुः, ज्याला ब्रह्माचा पूर्ण साक्षात्कार झाला त्याला संत म्हणतात. आणि संत तुकोबार आहेत. पहिली गोष्ट ते आधी साधक आहे, साधकानंतर ते भक्त आहे, भक्तानंतर ते सिद्ध आहे, सिद्धानंतर ते संत आहेत. तुकोबारे सुद्धा आधी संसारी आहेत, ज्ञानोबारे सुद्धा आधी संसारी आहेत. अवघाची संसार ज्ञानोबाऱ्यांनी सुद्धा संसार केलाय. संसार म्हणजे फक्त बायको मुले एवढा संसार नसतो. ह्या पूर्ण जगाला सुद्धा संसार हे सुलभ नाव दिले आहे. या शरीराला सुद्धा संसार हे नाव दिलेलं आहे. संसार शब्दाचे कितीतरी अर्थशास्त्रामध्ये आपल्याला सापडतील, आपण जाणकार आहात, पहा. परंतु परमात्म्याने तुकोबाऱ्यांनी संसार केला, शांती ब्रह्मनाथ महाराजांनी संसार केला, श्रीपाद बाबांनी संसार केला, रामदास बाबांनी सुद्धा संसार केला. आपल्या संत मंडळीमध्ये जेवढे काही संत आहेत त्यांनी सुद्धा संसार केला. त्यांना सुद्धा ज्ञान नव्हतं, ते सुद्धा अज्ञानाच्या अंधकारात होते. जेव्हा सद्गुरूची भेट झाली तेव्हा कुठेतरी त्यांना ज्ञान प्राप्त झालं आणि ते संत पदापर्यंत पोहोचले. आपण सुद्धा संत होऊ शकतो, परंतु तेवढी साधना आपण करत नाही. कारण संत ज्याप्रमाणे चिकाटीने साधना करतात तो अनुभव सुद्धा त्याच पद्धतीने कळवळीने जगाकरता ते ठेवतात, सांगण्याकरता ठेवतात. आणि म्हणून भक्तीचा अनुभव सुद्धा तुकोबाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलं, म्हणून या माप भक्ती केले. त्यांनी मनाचा अनुभव घेतला, त्यांनी वाचेचा अनुभव सुद्धा घेतला. माझी मज झाली अनावर वाचा, छंदया नामाचा घेतला, असे इथपर्यंत ठीक आहे. त्यांची वाचा त्यांना ताब्यात ठेवता येत नाही इथपर्यंत सुद्धा ठीक आहे. परंतु त्या नामाचं महत्व वाचेला कळत नाही. वाचा जरी ते तुझ्या नामाचा महिमा तुझा न कळे मे गशामा, या पद्धतीनुसार परमात्म्याला जर नामाचा महिमा त्याचं स्वरूप सांगता येत नाही तर वाचेला कधी सांगता येणार. म्हणून या माप भक्ती केले. म्हणून मी भक्तीचं माप तयार केलं, भक्तीचं साधन तयार केलं. भक्ती म्हणजे देवाशी कदापि विभक्ती नसणे, स्वस्वरूपाशी सतत अनुसंधान, तया नाम भक्ती. अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माते ध्याता भक्ती तत्वता ती नाव. म्हणजेच भक्ती कशाला म्हणतात? स्वस्वरूपाशी सतत अनुसंधान, नाथ महाराज त्याला भक्ती म्हणतात. जेव्हा भगवंताची तुम्ही कथा करता, भगवंताच्या कीर्तनामध्ये नाचता गाता सर्व काही भगवंताविषयीच बोलता चालता खाता पिता, तेव्हा ती भक्ती आहे. भक्ती म्हणजे केवळ कीर्तन करणे म्हणजे भक्ती नाही, कदापि ही भक्ती होऊ शकत नाही. भक्तीचे एक बाह्य रंग हे होऊ शकतं, परंतु भक्ती होऊ शकत नाही. भक्ती जर तुम्ही देवपूजेमध्ये म्हणत असाल तर देवपूजा ही भक्ती होऊ शकत नाही. भक्ती ही खूप अंतकरणातला तो भाव आहे ज्याला पराभक्ती म्हटलेलं आहे. परम प्रेम रूपा असं तिचं स्वरूप महाराजांनी मगाशी सांगितलं. म्हणजे भक्ती हा कुठलीही बाह्य क्रिया नाहीये, ती करण्याचं ते कर्म कधी होऊ शकत नाही. तो अंतकरणातील भगवंताच्या प्रेमाचा भाव आहे. आणि तो भाव तुकोबाऱ्यांनी त्याला साधन सांगितले, तुकोबाऱ्यांनी त्या भावाला साधन म्हटले. म्हणून या माप भक्ती केले. आणि याच भक्तीच्या मापाने अनंत असणाऱ्या परमात्म्याला सुद्धा मी मोजण्याचा प्रयत्न केला. 15 मिनिटं आपले शिल्लक आहेत. भक्तीच्या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. आणि याच भक्तीच्या त्या प्रेमरूप भावाने मी त्या परमात्म्याला सुद्धा मोजायचा प्रयत्न केला. असं कोण म्हणतंय? तुकोबाऱ्या म्हणतात, ज्यांनी भक्ती केली, ज्यांनी भक्तीचं साधन केलंय. आता भक्ती कशाला म्हणतात हे आधी आपण पाहिलं, परंतु नारद महर्षी सुद्धा एकदा भक्तीची व्याख्या सांगतात. आम्ही कीर्तनकार लोक ज्या गादीवर उभे आहेत त्याला श्री नारदांची गादी म्हटलं
जातं. म्हणजे इथं येणारा मनुष्य नारदांच्या भक्तिसूत्राने, नारदांच्या कीर्तन परंपरेने बांधलेला राहतो. त्याला इतरत्र काहीही बोलायची मुभा नसते. म्हणून भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. या उक्तीप्रमाणे ही संतांच्या घरची म्हणजे हे बंधन आहे. कीर्तनकारासाठी हे बंधन आहे. नारदांची गादी समजली जातात. परंतु या जगामध्ये अशी काही एक रीत आहे की नारदांचा खूप अपमान केला जातो. का? कळ लाव्या. जर एखादा कळी लावणारा मनुष्य असले, काय नारदासारखे कळी लावतोस, म्हणजे कळ लाव्याला तुम्ही नारदांची उपमा देता. म्हणजे नारद इतके कमी श्रेष्ठ आहेत का? इतके त्यांचा अधिकार छोटा आहे का? अजिबात नाही. ज्यांचे प्रत्येक युगामध्ये प्रत्येक परमात्म्याच्या सगुण रूपाच्या जवळ, प्रत्येक परमात्म्याच्या सगुण रूपाच्या शत्रूंच्या सोबत, प्रत्येक परमात्म्याच्या सगुण रूपाच्या शत्रूच्या बुद्धीशी झुंज देणारे फक्त नारद महर्षीच आहेत, दुसरं कुणीही नाही. कारण यांना कुठेही जाण्याकरता प्रबंध नव्हता. ते पाताळात दैत्याकडेही जात होते, स्वर्गात देवांकडे सुद्धा त्यांना जाण्याकरता प्रतिबंध नव्हता. रावणही त्यांची पूजा करत होता आणि प्रभू श्री रामचंद्र सुद्धा त्यांची पूजा करत होते. एवढंच नाही, मोठे मोठे जे लोक आहेत ना, मोठे लोक, समजा आता ध्रुव बाळ आहे. ध्रुव बाळ जो फक्त एक पित्याची मांडी मिळवण्याकरता परमात्म्याच्या प्राप्तीकरता चालला होता, त्याला उपदेश सुद्धा नारद महर्षींनीच केलाय. एवढंच नाही, उपमन्यू त्याला सुद्धा नारद महर्षींचाच उपदेश आहे. बोलिले वाल्मिक तैशेची करीन, असा ज्यांचा अधिकार. वाल्मिकी ऋषी वाल्या कोळी होते तेव्हा त्यांना उपदेश कुणाचा तुम्हाला माहित नाहीये. सर्वांना ही कथा माहीत आहे, ज्ञात आहे, सर्वांच्या पाठातील आहे. नारद महर्षी वाल्या कोळ्याचे गुरु आहेत. एवढंच नाही, रावणाचे गुरु कोण? नारद महर्षी. कंसाचे गुरु कोण? म्हणजेच ह्यातला कुठलाही आठवा असू शकतो हे सांगणारे कोण? नारद महर्षी. उपदेश करणारे नारद महर्षी आहे. म्हणजेच प्रत्येक दैत्याकडे पहा अथवा भक्ताकडे पहा, प्रल्हादाचे गुरु कोण? नारद महर्षी. प्रत्येक मोठ्या मोठ्या व्यक्तींचे गुरु. आता ज्यांच्या वाङ्मयाच्या आधारे आपण कीर्तन करतो, ज्यांच्या वाङ्मयाच्या आधारे आपण शिकवतो, ज्यांच्या वाङ्मयाच्या आधारे आपण अध्ययन करतो, म्हणून महाभारती जे नाही ते नोहेची लोकी तीही येणे कारणे म्हणिपे पाही व्यासोच्छिष्ट जगत्रय. ज्यांच्या करता हे सर्व ज्ञान त्यांचं उष्ट आहे, एवढी मोठी उक्ती ज्ञानोबारांनी वापरावी. ते व्यास महर्षी सुद्धा कोणाचे शिष्य आहेत? नारद महर्षींचेच शब्द त्यांना समाधान देण्याकरता उपयोगी पडले. म्हणजे व्यासांचे गुरु सुद्धा नारद महर्षी. मग कळ लाव्या म्हणण्याचं कारण काय? हा, काही चरित्रामध्ये त्यांच्या त्या लीलांविषयी मी कळी म्हणत नाही, विशेष गोष्ट त्यांच्याकरता वापरलेली आहे लीला, ज्या भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा केला, प्रभू श्री रामचंद्रांनी सुद्धा केल्या, भक्त शिरोमणी हनुमंतरायांनी सुद्धा केल्या. त्याला लीला म्हणतात, त्याला कळी म्हणत नाहीत. परंतु एवढे मोठे नारद महर्षी, त्यांचा अधिकार सामान्य नाही. त्यांना कळ लाव्या नारद मुनी असं म्हणायचं पाप या जन्मात तरी कोण्या मनुष्याने करू नये, चुकून सुद्धा. नारद महर्षी इतके श्रेष्ठ आहे आणि नारद महर्षी भक्तगणामध्ये श्रेष्ठ आहे. काय? भक्तगणामध्ये त्यांची यादी केली जाते, ते श्रेष्ठ भक्तांमध्ये वरिले जातात. म्हणूनच त्यांनी जगाला भक्ती सांगण्याकरता एका ग्रंथाची रचना केली. तसे त्यांचे 2 ग्रंथ आहे, नारद पांचरात्र आणि नारद भक्ती सूत्र. हे 2 ग्रंथ त्यांचे उपलब्ध आहेत. प्रत्यक्ष नारद मुनी, तुम्ही झोपले नाही ना? ऐकताय ना? ऐका, बोर झालं नाही ना? कचा सांगू? म्हणजेच चहा इथे येणं शक्य नाही, परंतु जर तुम्हाला तलब लागली तर मी काय करावी? झोप येऊ शकते माणसाला आणि निद्रा देवीला स्थान फक्त कीर्तनांमध्ये दिलेलं आहे.
दुसरीकडे तिला झोप येण्याकरता जागा शिल्लकच ठेवलेली नाही. फक्त कीर्तनामध्ये ती अवश्य येणार. कधी येणार? रामकृष्ण हरीला पहिल्यांदा येणार. ज्ञानदेव तुकारामला एका क्षणात माणसाचे डोळे उघडतात. एवढं मोठं त्याचं वर्चस्व, श्रेष्ठत्व आहे. कुणाचं? निद्रेचं, झोपेचं. असो, आपला विषय काय चाललाय? नारद महर्षी त्यांनी लिहिलेला ग्रंथ भक्तिसूत्र. नारद भक्तिसूत्र त्यांनी भक्तीचा श्रेष्ठ असा ग्रंथ निर्माण केला. फक्त भक्ती शब्दाची त्यांनी एवढं सगळं विवरण त्यांनी केलंय. भक्तीचा महिमा, भक्ती आधी कुणी केली आणि या भक्तिशास्त्राच्या आधी ग्रंथ कुणी लिहिलेत हे सुद्धा त्यांनी आधी सांगितलंय. नंतर त्यांच्या व्याख्या त्यांनी मांडल्यात. अथा तो भक्ती व्याख्यास्या महा, पहिलं सूत्र त्यांचं असे. आणि दुसरं सूत्र सात्वस्मिन परम प्रेम रूपाच, त्या परमात्म्याविषयी असलेली ती प्रेम भावना परा आहे. परम असेल तो परमात्मा, ज्याला कुठल्याही काळामध्ये बाध्यत्व येत नाही असा तो परमात्मा, ज्याचं स्वरूप जगाला कळत नाही असा तो परमात्मा, ज्याच्या स्वरूपाने आपण नटलेलो आहोत, ज्याच्या स्वरूपाची ही सगळी रूप आपण या ठिकाणी बसलेलो आहोत, तो परमात्मा. त्या परमात्म्याविषयी असलेला प्रेमभाव त्याला पराभक्ती असं म्हटलेलं आहे. आणि ती परम प्रेम रूपा आहे. सात्वस्मिन परम प्रेम रूपाच. आणि दुसरं आहे त्याच्यानंतर अमृत स्वरूपाच. अमृता होनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबा निघे. परंतु नामामृत गोडी वैष्णवा लाधले. कोणा करताय? वैष्णवा करताय, भक्ता करताय, साधका करताय. अमृत स्वरूपाच. अमृत, फक्त अमृत शब्दाचा अर्थ म्हणजे ज्याला मृत शब्द लागत नाही असा अमृत. मृत म्हणजे जे कधी मरत नाही असं, जे कधी विटत नाही असं, ज्याची कधी किळस येत नाही असं, जे नेहमी प्राशन केल्यानंतर त्याच्यानंतर काही खाण्याची इच्छा होत नाही असं अमृत. अशी स्वरूपाची असणारी भक्ती आहे अमृत स्वरूपाचं. आणि काही व्याख्या केलेल्या आहेत भक्ती कशाला म्हणतात. तर त्यांनी पराशर ऋषींच्या पुत्र व्यासांचं मत सांगितले. कोणाचं? आपल्या शिष्याचं मत त्यांना सांगावं लागलं का? व्यासोच्छिष्ट जगत्रय. ते असं म्हणतात की पूजादिश्व अनुराग इति पाराशर्यः. पूजेमध्ये, भगवंताच्या पूजेमध्ये प्रेमभाव असणं ह्याला भक्ती म्हणतात. परंतु आताची पूजा षोडशोपचार पद्धतीने होत नाही. ती फक्त आता त्या पात्रामध्ये देवाशे बुडवायचे आणि देवाऱ्यामध्ये ठेवून द्यायचे. त्यांचा विचार करायचा नाही. त्यांना किती गंज चढलाय, त्याच्यामध्ये किती धूळ साचली ते पाहायचं नाही. फक्त बुडवायचे आणि ठेवून द्यायचे. त्याच्या सुद्धा लोक म्हणतात आता आम्हाला वेळ शिल्लक नाही. ते करण्यासाठी सुद्धा मग पूजेमध्ये प्रेम कधी यायचं? पूर्वी द्वापार युगामध्ये पूजेशिवाय परमात्मा प्रसन्न होतच नव्हता. पूजा त्यामध्ये प्रधान होती. त्या काळामध्ये भगवान परमात्म्याची तासनतास पूजा चालायची, यज्ञ चालायचे. आता ते करणं शक्य आहे का? लोक सहज बोलून जातात मला वेळच नाही, मला वेळच नाही असं म्हणतात. परंतु वेळच वेळ फक्त एका मोबाईलमुळे शिल्लक राहत नाही. परमात्म्याच्या त्या पूजेमध्ये प्रेम येणं कधी शक्य आहे? आणि एवढंच नाही, यामध्ये पूजा साहित्यामध्ये उणीव येण्याची शक्यता, म्हणून हे मत स्वीकार करत नाही. त्याच्या पुढे ते शांडिल्य ऋषींचं मत सांगतात. नाही, गर्गाचार्यांचं मत सांगतात की कथादिश्वनुराग इति गर्गाचार्य गर्गहा. म्हणजेच कथेमध्ये भगवंताचं जे कीर्तन आहे, जी कथा आहे, जे प्रवचन आहे, त्याच्यामध्ये प्रेम असणं ह्याला भक्ती म्हटलंय. कोणी? गर्गाचार्यांनी. ते कुणाचे कुलगुरू आहेत? भगवान श्रीकृष्णाचे. त्यांनी सांगितलं की कथेमध्ये प्रेम असणं, परंतु यामध्ये सुद्धा कथेच्या साहित्यात उणीव येण्याची शक्यता आहे. कथेकरता श्रोताही लागतो आणि योग्य वक्ता सुद्धा लागतो. संगीत साहित्याची सुद्धा गरज असते आणि विशेष अशा अधिकारी टाळकऱ्यांची, साथीदारांची सुद्धा गरज
असते त्याची उणीव भासण्याची शक्यता आहे, म्हणून ते सुद्धा मताचं खंडन केलं जातं. याच्याही पुढे जाऊन आत्मरत्य विरोधेने ती शांडिल्य, हा शांडिल्य ऋषींचं त्यांनी नारद महर्षींनी मत सांगितलंय. ते असं बोलतात की सतत आत्मानुसंधान असणं ह्याला भक्ती म्हणतात. आता सतत नामचिंतन कोणाचं होतंय का? मी तर साधकांना विचारते, सतत कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, त्या उक्तीप्रमाणे म्हणा, आणि जी श्वासाची रीत सद्गुरूंनी सांगितली त्या पद्धतीने तरी म्हणा. आता होतंय का? शक्य नाही. कर्मबाधा येण्याची शक्यता दाट आहे. म्हणून कथा काय आत्मरत्य विरोधीने ती शांडिल्यचं मत खंडन केलं आणि नारद महर्षी आता स्वतःचं मत सांगतात. तद्विस्मरणे परम व्याकुलतेती नारदस्तु तदर्पिता खिलाचारिता तद्विस्मरणे परम व्याकुलतेती. आता हे सर्वश्रेष्ठ मत आहे बरं. नारद महर्षींनी या सगळ्यांची मतं आधी सांगितली, मग स्वतःचं मत मांडलंय. ते असं बोलतात की भगवंताच्या स्मरणामध्ये प्रत्येकाने काळ सारावा, चिंतने असं आहे. परंतु भगवंताचं एक क्षण जरी विस्मरण झालं तरी सुद्धा परम व्याकुळ होणे, रडणे म्हणजे फक्त ती डोळ्यातल्या पाण्याची क्रिया नाही, ते अंतःकरणातला तो भाव आहे. मी अवस्थांचं वर्णन करत नाही, मी फक्त रडणं सांगते की एखादं दुःख मनुष्याला झालं तर मनुष्याच्या डोळ्यामध्ये आपोआप पाणी येतं. म्हणून जर परमात्मा दूर झाला तर किती मोठं दुःख आहे, आणि परमात्मा आपल्यापासून तर किती दूर आहे. आपल्याला किती दुःख व्हायला हवं, परंतु होत नाही. हे आपल्या करंटी कपाळ ज्याचे नामने वाचे, हे आपल्या नशिबाचं फुटकं नशीब म्हणा. याच्याही पुढे जाऊन नारद महर्षी असं बोलतात की त्याच्यामध्ये व्याकुळ होणं ही परमश्रेष्ठ भक्ती आहे. जीवना वेगळी मासोळे तैसा तुका तळमळे, तैसा तुका तळमळे, तैसा तुका तळमळे. जीवना वेगळी मासोळे तैसा तुका तळमळे, तैसा तुका तळमळे, तैसा तुका तळमळे. समर्पक उदाहरण आणि प्रमाण देणारी मंडळी आहेत, परंतु वेळ शिल्लक नाही. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. भक्तीपासून परमात्म्यापासून बाजूला गेला, जशी पाण्यापासून मासा बाजूला काढला तर जसा तडफड 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 करतो, त्याच पद्धतीने जर भक्तीपासून परमात्म्यापासून भक्त विरळा झाला तर त्या भक्ताची अवस्था त्या माशासारखी होते. मासा एकदा पाण्याच्या बाहेर काढून पहा, प्रयोग करून पहा. महाराज लोकांच्या प्रत्येक गोष्ट बोलण्यावरती माणसाने विश्वास ठेवू नये. का ठेवू नये? त्याला शास्त्रचिंतनाचा सुद्धा आधार असावा, संत वचनांचा त्याला आधार असावा, आणि श्रोता सुद्धा पडताळून पाहणारा असावा. त्यांनी ग्रंथ वाचलेले असावेत, आणि हे कीर्तन झाल्यानंतर ह्या महाराजांचं कुठं चुकलं हे सुद्धा त्याने आधी जाऊन पाहिलं पाहिजे. अशा अधिकाराचे श्रोते मंडळी आपण सर्वजण आहात. परंतु असो, ही परिपूर्ण भक्ती जी आहे, परमात्म्याला विसरण्याची जी व्याकुळता आहे, त्या व्याकुळतेला नारद महर्षींनी भक्ती सांगितल्याने ह्याचं उदाहरण सांगितलं. यथाव्रज गोपिका नाम, सर्वात मोठं सर्वात श्रेष्ठ भक्तीचं उदाहरण. ज्याप्रमाणे व्रजातील वृंदावनातील ज्या गोपिका आहेत त्यांनी जी भक्ती केली तशी भक्ती आजपर्यंत कोणी करू शकत नाही, यापुढेही कोणी करणार नाही. का? राधाराणींची तर गोष्टच वेगळी, त्यांचा अधिकार आपण यथाव्रज गोपिका नाम फक्त गमनी शयनी आसनी भोजनी त्या विन निजाचारी नेणती दुजे. निळोबाऱ्यांनी त्या गोपिकांचं वर्णन केले, कृष्ण रूपा वेधल्या नारी. म्हणजेच त्या गोपिकांचं वर्णन त्या झोपताना, बसताना, उठताना, कार्य करत असताना, कुठलंही कार्य असो ते फक्त आणि फक्त भगवान श्रीकृष्णाचंच चिंतन करायच्या, दुसरं त्यांना काही आठवत सुद्धा नव्हतं.
तुका म्हणे निवांत राही. हरीने माझे हरिले चित्त, आता कैशी जाऊ घरा. ह्या स्थितीपर्यंत त्या गोपिका पोहोचलेल्या होत्या. म्हणजेच त्यांना संसाराची कुठलीही गोष्ट बाधू शकत नव्हती. आणि परमात्मा गोकुळामध्ये फक्त 8 वर्षच राहिलेले आहेत. 8 वर्ष म्हणजे फक्त बालक दशेमध्ये ते त्या ठिकाणी होते. आणि त्या परमात्म्याविषयी, त्या स्वरूपाविषयी त्यांचं इतकं अनुसंधान जडलेलं होतं, नारद महर्षींना सुद्धा त्यांचं उदाहरण सांगावं लागलं. आणि तशी सुद्धा आपली भक्ती असावी, असा एक सुलभ हेतू तुमच्या समोर मी ठेवते. आणि सर्वांनी एकदा वरती हात करा. गेले 2 तास झाले मी एकटीच बडबड करते, तुम्ही गप्प बसलात. हात तुम्ही असतील त्यांनीच वर काहीच करा. बनत नाही. ज्यांना हात आहेत त्यांनीच करा, हात नाही त्यांनी करू नका. पुन्हा म्हणू नका की